बसस्थानकावरील अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापक निलंबित। सोलापूर दिनांक 28 नोव्हेंबर रोजी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला पुन्हा एकदा भेट दिली। या भेटीदरम्यान शौचालय, पाणपोईसारख्या सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांनी पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याप्रकरणी सोलापूर आगाराचे आगार व्यवस्थापक यांना निलंबित करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। आज दुपारी मध्यवर्ती बसस्थानकावरील शौचालयाची पाहणी केली असता तेथील अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून संबंधित अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले। शौचालयाचे व्यवस्थापन बघणाऱ्या खाजगी संस्थेकडून शौचालयाची डागडुजी करण्यात आली नव्हती। अनेक ठिकाणी फरशा उखडल्या होत्या, तसेच स्वच्छता देखील ठेवण्यात आली नव्हती। तसेच जवळच असलेल्या पाणपोई परिसरात देखील अत्यंत अस्वच्छता असल्याचे त्यांना आढळून आले। पाणपोईच्या 5 नळापैकी फक्त केवळ एकच नळ सुरू होता। या बाबतीत उपस्थित आगार व्यवस्थापक व वाहतूक नियंत्रक यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत। त्यामुळे संबंधित आगार व्यवस्थापक याच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना तात्काळ दिले। विशेष म्हणजे मागील आठवड्यात उपरोक्त त्रुटी दूर करून प्रवाशांना चांगल्या सुविधा निर्माण करून देण्याचे निर्देश आपल्या आकस्मिक पाहणी दौऱ्यात मंत्री सरनाईक यांना संबंधितांना दिले होते। याबाबत पुढील दौऱ्याच्या वेळी पुनश्च तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर देखील प्रवासी सुविधेमध्ये हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात येईल असा सज्जड दम देखील भरला होता। परंतु सोलापूर बस स्थानकावरील या गैरसोयीबद्दल कोणताही बदल स्थानिक प्रशासनाकडून करण्यात न आल्यामुळे अत्यंत नाईलाजाने संबंधित आगार व्यवस्थापकांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्र्यांना द्यावे लागले। तथापि राज्यातील एसटीच्या 251 आगार प्रमुखांनी या घटनेकडे अत्यंत गंभीरपणे पाहावे आणि प्रवाशांच्या सोयी सुविधांच्या बाबतीमध्ये विशेषतः बसस्थानकावरील महिला प्रसाधनगृहाच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट निर्देश यावेळी मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत। टायर फुटलं आपल्या विद्यापीठापाशी आणि तिथं फुटल्यानंतर मी चौकशीसाठी आलो। या अर्ध्या एक तासानंतर मला फोन आला तिथून, तर असं झालंय आणि थोडं प्रासंगिक झालंय। तरी ते चौकशी केली तर यांना काहीच माहिती नव्हतं, ते जरा काहीच माहिती नव्हतं त्यांची जे तक्रार आहे त्याची माहिती म्हणजे साहेब की प्रशासनाकडून असं सांगण्यात येतं की इथं हजारो लोक जे आहेत येतात आणि फक्त स्वच्छतेसाठी हजारो काय, माझं म्हणणं हजारो काय, लाखो लोक येऊ द्या। एसटी महामंडळ कुठल्याही गोष्टींसाठी जर अशा काही तक्रारी असेल तर सक्षम आहे। एसटी महामंडळाला त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जर त्यांनी केल्या तर त्याच्यावर कारवाई एसटी महामंडळ करेल ना। ठेकेदाराच वरती कारवाई करणार आहेत नाही, आता बघा, हा अहवाल मी मागवलाय। अहवालामध्ये जो दोषी आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल। राजकीय प्रश्न, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा काल बैठक झाली आणि महापालिकेच्या अनुषंगानं काय झालंय आता, तुम्ही सकाळी चहा प्यायला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेले, दुपारी राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या घरी जेवायला गेले, संध्याकाळी अजून कोणी अमित ठाकरे आदित्य ठाकरेंना भेटायला शिवाजी पार्कला गेले। ह्या बातम्या आता आम्ही गेल्या दीड महिन्यापासून ऐकतोय। हे कुटुंब आहे, शेवटी कुटुंबामध्ये एक दुसऱ्याच्या सुखादुःखामध्ये जर जायचं असेल तर त्यांना जायला देऊ नये का? द्यायला पाहिजे। शेवटी आमच्यामुळे हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत, त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे। राजकीय गोष्टीकडे ह्या गोष्टीनं बघू नये असं मला तरी वाटतं। एका ठिकाणी दोन भाऊ एकत्रित होतात, मात्र दोन भाऊ अनेक कुटुंब जे आहेत ते मात्र भांडणं करताना दिसत आहेत। नाही, ते भांडण करत नाहीयेत। शेवटी जर काय निलेश राणेंच्या मतदारसंघामध्ये पैशाचं वाटप काही होत असेल आणि अशा तक्रारी त्यांच्याकडे आल्या असेल, तशी जर माहिती त्यांना मिळाली असेल तर त्यांनी ती माहिती पोलिसांना दिली, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली, निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे। ती चुकीचं काय आहे? भाऊ म्हणून नाही, बघा, पक्ष आहे शेवटी। निलेश राणे हे शिवसेना पक्षाचे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार आहेत आणि नितेश राणे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत, त्यामुळे ती त्यांची भूमिका स्पष्ट करतात, निलेश राणे त्यांची भूमिका स्पष्ट करतात। त्यामुळे दोन भावांचं नाही, हा वादविवाद नाही आहे। शेवटी जी वस्तुस्थिती आहे ती निदर्शनास आणण्याचं काम लोकप्रतिनिधी